नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। विद्याविहीर कॉलनीत घरफोडी, चोरटे मोटरसायकल सोडून पसार, परिसरात भीतीचे वातावरण। शहादा तालुक्यातील विद्याविहार कॉलनीत बंद घर फोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे। रविवारी पहाटे अंदाजे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। प्राथमिक माहितीतून समोर आले, रात्रीच्या शांततेचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ही घरफोडी केली असल्याचा अंदाज आहे। मिळालेल्या माहितीनुसार विद्याविहार येथील कमलताई पाटील सोसायटीतील रहिवासी पंकज पांडुरंग पाटील यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले। संबंधित कुटुंब घराबाहेर असल्यामुळे घर बंद होते। याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरफोडी केली। त्यांनी घरातील कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केल्याचे समजते। दरम्यान परिसरातील एका शेतकऱ्याच्या लक्षात चोरट्यांनी संशयास्पद हालचाल आली। त्यांनी तात्काळ सतर्कता दाखवत आवाज दिल्याने चोरटे घाबरले। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी घटनास्थळी आपली मोटरसायकल सोडून तातडीने पळ काढला। त्यामुळे पोलिसांना तपासासाठी एक महत्त्वाचा धागा मिळाला। घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला। तसेच नंदुरबार येथून पोलीस श्वान पथकाला पाचारण करण्यात आले। श्वान पथकाच्या मदतीने चोरट्यांचा मागोवा घेण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून विविध दिशांनी तपासाची चक्रे फिरविली जात आहे। या घरफोडीत नेमकी किती रक्कम किंवा किती मौल्यवान वस्तू चोरीला गेले याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही। पोलिसांकडून याबाबत तपास सुरू असून लवकरच संपूर्ण माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे। मात्र अलीकडच्या काळात शहादा तालुक्यातील विविध भागात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले। विशेषतः बंद घरे आणि एकाकी वस्ती चोरट्यांच्या निशाणावर असल्याचे दिसून येते। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढविण्याची मागणी केली आहे। रात्रीच्या वेळी पोलीस गस्त अधिक प्रभावीपणे राबवावी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे, तसेच सीसीटीव्ही यंत्रणा वाढवावी अशा मागण्या नागरिकांकडून करण्यात येत आहेत। चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले। घटनेचा तपास सुरू असून चोरट्यांना लवकर अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला। मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार।